व्यूहरचना जर आपण पाहिली तर आपण पाहू शकताय गली पॉइंट कव्हर मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, त्याचप्रमाणे स्क्वेअर लेग डीप मिड विकेट आणि मिड ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात असतील आणि उर्वरित 2 क्षेत्ररक्षक असतील 38 सर्कलच्या बाहेर. पहिल्या सत्राला सुरुवात होतोय. तिसऱ्या दिवसातील पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर असेल साहिल म्हात्रे. स्ट्राइक एंडला फलंदाज मयूर ठाकूर, मॅन फ्रॉम दादर. गुड मॉर्निंग निकेश, गुड मॉर्निंग हनुमानजी. डॅशिंग एंट्री आपण हनुमानजी नाईक यांची पाहतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय यावेळेस. बॅट्समॅन रेडी, बॉलर रेडी, लेट्स प्ले. पहिल्या चेंडूवर आक्रमण करायचं होतं. बॅट आणि बॉलचा संपर्क या ठिकाणी पाहायला मिळत नाही. पहिला चेंडू ठरतोय निर्धाव. ड्यू फॅक्टर पहिल्या मॅच मध्ये ऑब्विसली जाणवणार आहे. दुपारच्या सत्राचा जर आपण विचार केला, कालच्या दिवसाचा जर आपण विचार केला तर मोठी धावसंख्या मात्र या मैदानात आपण पाहिलेली आहे. अगदी कालच्या लॉसचा जर आपण विचार केला तर बादल म्हात्रे, सुशांत, प्रसाद दिग्गज खेळाडू कालच्या लॉस मध्ये आपण त्यांना पाहिलं. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. समोरच्या दिशेला चेंडू येतोय. अप्रतिम फटका दुसऱ्या चेंडूवर येतोय मयूर ठाकूर यांच्या बॅट मधून. चौकार. थँक्यू डीजे. लॉग ऑफ रिजन मध्ये चेंडू येतोय 4 धावांसाठी. ऑक्शन सोहळ्यासाठी देखील मंगेशजी वाकडीकर उपस्थित होते आणि ओपनिंग सेरेमनीसाठी देखील या ठिकाणी मंगेशजींना आपण पाहिलं. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय. महत्वपूर्ण विकेट. तिसऱ्या चेंडूवर सफलता हाती लागतोय मयूर ठाकूर. बॅक टू द पॅव्हलियन. असं नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. फलंदाज असेल क्रमांक 3 वर खेळण्यासाठी महेश आणि महेश साठी पारितोषिक असेल DK दत्त कांबळे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि 1000 रुपयाचं पारितोषिक असेल स्वप्नील पाटील यांच्याकडून. असं पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतो जिथे फक्त पहिल्या षटकातील 3 चेंडू फेकले गेलेत आणि अगदी ATM खुले झालेत. एका षटकारासाठी 1500 रुपयाचं कॅश प्राइज तब्बल असेल. फलंदाज स्ट्राइक एंडला जो असेल महेश म्हात्रेसाठी पहिलं सत्र आपण पाहतोय. मॉर्निंग सेशन अच्छा दिवसातील पहिली लढत. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय साहिल म्हात्रे. स्ट्राइक एंडला फलंदाज महेश. यावेळेस खूपच दूरवरचा हा चेंडू आपण पाहतोय आउटसाइड ऑफ स्टंप. यावेळेस बंडी म्हात्रे आम्हाला इशारा कळवतात की हा स्क्वेअर चेंडू असेल. 1 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केले जाईल. टोटल रन स्कोर कार्ड वर आपण पाहू शकताय 5 धावा धाव फलकावर. इंटरनॅशनल क्रिकेटचा जर आपण विचार केला तर 25वा नियम या ठिकाणी लागू ठरतोय. महत्वपूर्ण लढत. 21 खार सोपली विपक्ष DK11 अंतोरे पाटणेश्वर. यावेळेस कट करायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. अप्रतिम गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय. स्ट्राइक गोलंदाज चांगली कामगिरी करताना यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो साहिल म्हात्रे. महत्वपूर्ण सफलता. चौकारानंतर आलेला मात्र विकेट मयूर ठाकूर याला मात्र बाद करण्यात यशस्वी ठरला होता साहिल म्हात्रे. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेसचा चेंडू क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल डीप पॉइंट रिजन मध्ये. 4 रन्स. थँक्यू. थोडं रन स्कोर कार्ड वर आपण पाहतोय 9 धावा धाव फलकावर आहेत. पहिल्या षटकातील अंतिम चेंडू असेल. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट फुटवर्कचा वापर केला होता. समोरच्या दिशेला चेंडू आला. मिड ऑन रिजन मध्ये सिंगल कंप्लीट झाले.
या ठिकाणी पहिलं षटक संपले गेले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रन्स ऑन बोर्ड 10 धावा धावफलकावर असतील, जिथे महत्वपूर्ण विकेट मात्र माघारी परतले मयूर ठाकूर बाद होणारा खेळाडू ज्यांनी 4 धावांचं योगदान दिलं होतं आपल्या संघासाठी. 1-10 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपण पाहतोय. खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन. आजचा हा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसातील पहिली लढत आपण पाहतोय. महेश म्हात्रे याचे विकेट जो गोलंदाज घेईल त्यासाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. दत्ता कांबळे नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. अंतोरे गावातील सितारा नितेश पाटील. थोड्या वेळातच या ठिकाणी द लेजंड कॉमेंटेटर प्रवीणजी दुगाडे आणि त्याच्या समवेत राकेश घरत खरोशी यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होणार आहे आणि त्यांचा देखील आपला आवाज ऐकायचा आहे. पहिला चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. हा ट्रॅकर चेंडू होता, पुल करायचा होता. मिस टायमिंग स्ट्रोक आपण पाहतोय. चेंडू समोरच्या दिशेला येतोय. जयेश त्या ठिकाणी असेल आणि यावेळेस खराब रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळतोय. 2 रन्स कंप्लीट झाल्यात, तिसरी रन्स देखील पूर्ण झालेले, परंतु या ठिकाणी पंचांनी मात्र DRS ची मांग केलेली आहे. सो आपण स्क्रीनवर पाहू शकता की फलंदाज रनआउटच्या स्वरूपाने बाद झालेला आहे की नाही. रिप्ले आपण पाहू शकता स्क्रीनवर. दुसरी रन्स कंप्लीट घेत असताना मात्र या ठिकाणी आपण पाहतोय यस आणि सुरक्षित असेल फलंदाज आणि ह्या चेंडूवर रन्स येतील. पंच 3 रन्स स्कोर कार्ड मध्ये ऍड केले जातील. टोटल रन स्कोर कार्ड वर 13 धावा धावफलकावर आहेत. महत्वपूर्ण लढत आहे लीग स्टेजचा. जर आपण विचार केला तर जर आपल्या संघाचं कॉन्फिडन्स हाय करायचा असेल तर पहिली मॅच जिंकणं फार महत्वाचं असतं. तर पहिली मॅच जिंकणाऱ्या संघाचं कॉन्फिडन्स देखील हाय होतं आणि नवीन एनर्जी त्या संघामध्ये येत असते. प्रत्येक संघाला 3 मॅचेस खेळण्यासाठी या ठिकाणी मिळतील. एकविरा खारसपोले आणि DK11 अंतोरे पार्टनरशिप हा विद्यमान सामना. नेक्स्ट मॅच SRK वॉरियर्स मंदार धाडवे आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल स्वर अँड नील 11 जोहे ओमकार पाटील रावे. पुढील चेंडू नितेश पाटील गोलंदाजी मार्कवर असेल. यावेळेस समोरच्या दिशेला चेंडू फेकला होता. अगदी जबरदस्त फटका, क्रिकेट मधला देखना फटका पाहायला मिळतोय. कृणाल म्हात्रे याच्या बॅट मधून चेंडू सरळ जाईल सीमा रेषा पलीकडे. चौकार. होता सीमा रेषा पलीकडे. 1 बाउन्स 4 धावांसाठी. टोटल रन स्कोर कार्ड वर 17 धावा धाव फलकावर. दुसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर असेल नितेश पाटील. यावेळेस बॅटची निरज लागले. मिडॉन रिझन मध्ये चेंडू येतोय. सिंगल कंप्लीट झाले. एका धावानी संघ आपण पाहू शकता 18 धावा धाव फलकावर आहेत. ऑब्विसली विराट कोहली यांचा जर्सी क्रमांक. लेजंड क्रिकेटर खऱ्या अर्थाने खूप सारे फॅन्स ज्या क्रिकेटरचे आहेत. टॉप 4चा देखील हा मेंबर खेळाडू आहे. विराट कोहली यांचा जर्सी क्रमांक 18. यावेळेस ओरपीट स्वरूपाच्या चेंडूला फ्लाय दिलाय. चेंडू हवा ट्रॅव्हल करतोय. सीमा रेषा पलीकडे चेंडू जाईल. पहिल्या सत्रातील पहिला षटकार येतोय महेश म्हात्रे यांच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. कार्बन कमाल कॅश साठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. सो प्रेक्षकाला विनंती आहे जर आपण सुनील आपण यायचं आपलं 100 रुपयाचा कॅश प्राइज घेण्यासाठी. अगदी दुसऱ्या षटकावर मात्र आक्रमण केलंय. काय तुफानी फलंदाजी पाहायला मिळतोय. यावेळेस बॅटची नरेज लागले. षटकारानंतर गोलंदाजीने मात्र कमाल केलंय. दुसरा विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. महेश म्हात्रे बॅक टू द पॅव्हलियन.
महेश साडी आणि कार्बन कमाल कॅसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आणि विकेटसाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज दत्ता कांबळे यांच्याकडून आलेला आहे. गोलंदाज नितेश पाटील साडी. अगदी पहिल्या मॅच मध्ये एटीएम खुले झालेत. इम्पॉर्टंट मॅच आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थी आहे. दुसऱ्या षटकाचा जर आपण विचार केला तर चेंडू झाले दुसऱ्या षटकातील 5 रन्स ऑन बोर्ड 24. 2 बाद 24 धावा धावफलकावर आपण पाहतोय. क्रमांक 4 वर फलंदाज मैदानात दाखल होतोय सुहास म्हात्रे. स्ट्राईकला फलंदाज असेल, नॉन स्ट्राईकला आहे कृणाल म्हात्रे. पहिलं सत्र आपण पाहतोय जिथे नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले DK11 अंतोरे पाटणेश्वर या संघाने. अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील सेन्सिबल क्रिकेट यावेळेस पाहायला मिळतोय. बॅकआउट पॉइंट रिजन मध्ये चेंडू चाललाय. सिंगल कंप्लीट झाले आणि या ठिकाणी दुसऱ्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल रन स्कोर कार्ड वर असतील 25. 2 बाद 25 धावा असतील धाव फलकावर. दोन बाद 25 धावा धावफलकावर आपण पाहतोय. बाद होणारा खेळाडू असेल पहिला मयूर ठाकूर आणि तदनंतर मात्र महेश म्हात्रेने खूप चांगली फलंदाजी केली. महेश म्हात्रेचा जर आपण विचार केला तर आपल्या संघासाठी 14 धावांचं त्यांनी योगदान दिलं. त्या 14 धावांमध्ये एक षटकार आणि त्यासाठी आलेले 1,500 रुपयाचं कॅश प्राइज आणि एक चौकार देखील पाहिला. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. सिद्धेश मोकल मॅन फ्रॉम जोहे. नितीनजी मोकल यांचा सुपुत्र. त्यावेळेस अगदी चेंडूला बाउन्स केलं होतं आणि हा पहिला चेंडू ठरतोय स्वेअर. इंटरनॅशनल क्रिकेटचा जर आपण विचार केला तर ऑफ एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू, लेग एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू आणि त्याचप्रमाणे फलंदाच्या डोक्याच्या वरून जाणारा चेंडूला या ठिकाणी पंच मात्र स्वेअर वाईट घोषित करू शकतात. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू होता. अलॉंग द कार्पेट शॉट आपण पाहतोय. डीप मिड विकेट रिजन मध्ये चेंडू चाललाय. अलॉंग द कार्पेट सिंगलला या ठिकाणी कन्वर्ट केलंय डबल मध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळतोय. 2 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केले जातील. टोटल रन स्कोर कार्ड वर 28. 28 धावा धाव फलकावर. स्ट्रायकिंग फलंदाज आपण पाहतोय सुहास म्हात्रे. नॉन स्ट्राईकला असेल कृणाल म्हात्रे. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल षटक क्रमांक 3 घेऊन सिद्धेश म्हात्रे. सिद्धेश मोकल यांचा हा चेंडू यावेळेस दिशा दिले. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये 4 रन्स. स्कोर कार्ड वर 32. 32 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थी आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सिद्धेश मोकल. स्ट्रायकिंग फलंदाज जो चालू सीझन मध्ये खूप चांगल्या टच मध्ये आहे सुहास म्हात्रे. हा ट्रॅकर चेंडूला दिशा दिलाय. चांगला फटका आहे. खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतो. आउटफील्ड फास्ट असेल. कोण जिंकणार ही रेस? ऑब्विसली चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. सुहास म्हात्रेच्या बॅट मधून येतो हा तुफानी चौकार. थँक्यू डीजे. 4 धावांनी धावफलकावर धावा झाल्या आता 36. 2 बाद 36 धावा धावफलकावर पाहतोय. चांगली सुरुवात यावेळेस देखील. चांगला फटका आहे. कॉर्नर रिजन मध्ये चेंडू जाईल. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमा रेषा पलीकडे. सुहास म्हात्रेच्या बॅट मधून येतोय बॅक. सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला. भगवा टीला चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला.
हातात घेऊन तलवार शत्रूंवर गरजला, महाराष्ट्रात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. तिसरं षटक मार्गस्थी आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकताय सिद्धेश मोकलचा हा चेंडू. काय तुफानी फटकेबाजी पाहायला मिळतोय. त्यावेळेस मात्र सुहास मात्राच्या बॅट मधून येईल अप्रतिम फटका. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. ब्रँडेड षटकार. डीजे या 6 धावांनी टोटल रन स्कोर कार्ड वर आपण पाहतोय. 46 46 धावा धाव फलकावर अगदी आक्रमण केलंय सुहास म्हात्रे आणि का तुफानी फटकेबाजी पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 3-4 रन्स. तदनंतर अप्रतिम फटका पाहायला मिळाला होता. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू गेला होता. सुहास म्हात्रे यांच्या बॅट मधून आला एक तुफानी षटकार. अंतिम चेंडू असेल. तिसरं षटक मार्गस्थी आहे. 46 धावा धाव फलकावर असतील. अपट्रॅकर चेंडूला सेन्सिबल क्रिकेट अगदी पॉइंट सेट करून आलेला हा फलंदाज आपण पाहतोय. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक्स गॅप मध्ये चेंडूला पुश केलं होतं. 2 रन्स ह्या चेंडूवर आल्यात. षटक क्रमांक 3 संपलं गेले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल रन स्कोर कार्ड वर आपण पाहतोय 48 48 धावा धाव फलकावर 2 विकेटच्या मोबदल्यात. डीजे मुठभर मावल्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला. स्वर्गात गेल्यावरही देवांनी ज्याला झुकून मुजरा केला असा एकच मर्द मराठा शिवबा होऊन गेला. नवीन गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 4 घेऊन येतोय साहिल म्हात्रे. स्लॉग ओव्हर. अंतिम 2 षटक या वेळेस शिल्लक असतील. राईटा मोर्थ विकेट पॅव्हलिन एंड कडून सज्ज होतोय साहिल. स्ट्रायकिंग इनला फलंदाज असेल कृणाल म्हात्रे. नॉन स्ट्राईकला असेल सुहास. टोटल रन स्कोर कार्ड वर असतील 48 48 धावा धाव फलकावर आहेत. पहिला चेंडू असेल 4थ्या षटकातील. यावेळेस समोरच्या दिशेला चेंडू फेकला होता. अप्रतिम टायमिंग पाहायला मिळतोय आणि चेंडू जाईल काऊ कॉर्नरच्या वरून. कृणाल म्हात्रेच्या बॅट मधून येतोय तुफानी षटकार. काय सुंदर टायमिंग पाहायला मिळालं जिथे कृणाल म्हात्रेच्या बॅट मधून आला होता षटकार. विशाल जर कृणालच्या शरीराशीचा जर आपण विचार केला तर असं वाटत नाही की एवढे मोठे तो फटके मारू शकतोय. परंतु काय टायमिंग केले त्यांनी. अप्रतिम टायमिंग आणि प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक त्याच्या बॅट मधून आपण पाहतोय. अगदी जबरदस्त बॅटिंग कृणाल म्हात्रे याच्याकडून. यावेळेस चेंडूला लेफ्ट केलंय. असं वाटलं होतं फलंदाजाला की हा स्वेअर चेंडू असेल. परंतु या क्षणी खऱ्या अर्थाने मोक्याच्या क्षणी मी तर म्हणेल की स्ट्रोक्स अटेंड करायला हवेत. आउटसाइड ऑफ स्टंप खऱ्या अर्थाने ती त्याची स्ट्रेंथ आहे. ती ताकद आहे त्या फलंदाजाची.
अगदी विचार आपण केला तर धावसंख्या स्कोर कार्डवर 54 धावा धावफलकावर आहेत आणि इथे मात्र मोठ्या फटक्यांचा विचार फलंदाज देखील करतायत. यावेळेस चांगला फटका आहे, कव्हरच्या वरून चेंडू जाईल, आउटफील्ड फास्ट आहे, डीप पॉइंट रिजन मध्ये चेंडू चाललाय, सिंगलला या ठिकाणी कन्वर्ट केलंय डबल मध्ये. रनिंग बिटॉन द विकेटचा जर आपण विचार केला तर अगदी चप्पल हा फलंदाज आहे. स्ट्रायकिंगचा फलंदाज कृणाल म्हात्रे आणि त्याच्या समवेत असणारा सुहास म्हात्रे. महाराष्ट्र पोलीस दलात जे सध्या कार्यरत आहेत. चौथं षटक मार्गस्थी आहे, 3 चेंडू शिल्लक असतील साहिल म्हात्रे यांचे. यावेळेस चेंडूला लेफ्ट केलंय, पंच आमच्याकडे बोलून इशारा करतात की हा स्वेअर चेंडू असेल. अवंतर धाव संकेत भर आणि स्कोर कार्ड मध्ये देखील आपण पाहू शकताय की 1 रन्स ऍड केली जाईल. टोटल रन स्कोर कार्डवर 57, 57 धावा धावफलकावर 2 विकेटच्या मोबदल्यात. पहिले सत्र मार्गस्थी आहे. आजच्या दिवसातील पहिली लढत 21 खारसोपली विपक्ष DK11 अंतोरे पार्टनरशिप. यावेळेस चांगला फटका आहे, कव्हरच्या उडून चेंडूला उडवलाय. यावेळेस क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल. 2 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केले जातील. डिपेक्सचा कव्हर रिझन मध्ये चेंडू गेला होता. कृणाल याचा जर आपण विचार केला तर प्रत्येक चेंडूला हा मात्र बॅटवर चेंडू घेतोय आणि त्याची नजर किती असेल चेंडूवर हे देखील आपण पाहतोय. त्याचप्रमाणे यष्टीरक्षक असल्यामुळे त्याला हा प्लस पॉइंट आहे. क्रिकेटवर मी तर म्हणेल की या खेळाडूचा खूप प्रेम आहे. अगदी प्रॅक्टिस सेशन मध्ये देखील हा खेळाडू असतो आणि खूप मेहनत घेतोय खऱ्या अर्थाने क्रिकेटसाठी. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडूला दिशा दिले, चांगलं टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक फंबल होतोय, 1 बाउन्स चेंडू जाईल लॉंग ऑन रिजन मध्ये, सीमारेषा पलीकडे कृणाल म्हात्रेच्या बॅट मधून येतोय चौकार. मॅच SRK वॉरियर्स हमरापूर अँड स्वर अँड 11 जोहे. विनंती असेल दोन्ही संघांचा कर्णधारला की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. यावेळेस बॅटची नरेज फटका मात्र फसला गेलाय. कृणाल म्हात्रे बॅक टू द पॅव्हलियन. तिसरी सफलता हाती लागले DK11 अंतुरे पार्टनरशिप संघाला. टोटल रन स्कोर कार्डवर 63, 63 धावा धावफलकावर आहे 3 विकेटच्या मोबदल्यात. किंवा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये कृणाल देखील म्हणाला होता की आम्ही 60+ 60 पेक्षा अधिक धावा जमवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि तो प्रयत्न यशस्वी ठरलेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता की राकेश घरत सर खरोशी यांची देखील या ठिकाणी उपस्थिती आम्हाला लाभतो. हनुमानजी नाईक अगदी या लीग विषयी चर्चा करताना आपण पाहतोय. टोटल रन स्कोर कार्डवर आपण पाहतोय 63 धावा धावफलकावर 3 विकेटच्या मोबदल्यात. चार षटक संपले गेलेत. जिथे जर गोलंदाजीचा आपण विचार केला तर साहिल म्हात्रे यांच्या पहिल्या षटकात आल्या होत्या 10 धावा. दुसऱ्या षटकात नितेश पाटील यांच्या आल्या होत्या 15 धावा आणि अगदी महागडं षटक ठरलं होतं DK11 अंतोरे पार्टनरशिप संघासाठी की सिद्धेश मोकल यांच्या त्या षटकात आल्या 23 धावा आणि तदनंतर साहिल म्हात्रे यांच्या देखील षटकात आल्यात 15 धावा. सो स्कोर कार्डचा जर आपण विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये 10 पेक्षा अधिक रन्स आलेले आहेत. 12th मॅन अजिंक्य म्हात्रे सोनकार. असं त्याचप्रमाणे लेजंड कॉमेंटेटर एकदा जोरदार टाळ्या उद्या ज्यांची आम्ही प्रतीक्षा करत होते प्रवीणजी दुगाडे सरांची या ठिकाणी आपण एंट्री होताना पाहतोय. द व्हॉइस ऑफ रायगड अगदी दिग्गज समालोचक प्रवीणजी दुगाडे सरांचे या ठिकाणी येताना आपण त्यांना पाहू शकताय. अंतिम षटक स्लॉग ओव्हर. हा नंबरच्या षटकातील पहिल्या चेंडूला उडवलाय, चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून डीप मिड विकेट रिजन मध्ये, सीमारेषा पलीकडे षटकार.
क्यों डीजे इरादे बनते हैं और बिगड़ते हैं, इरादे बनते हैं और बिगड़ते हैं, शिर्डी वही जाते जिन्हें साई बाबा बुलाते. का अप्रतिम सुरुवात करून दिले. स्लॉग ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर येतोय सुहास मात्र्याच्या बॅट मधून अप्रतिम दर्जेदार षटकार. टोटल रन स्कोर कार्ड वर 69. 69 धावा धाव फलकावर आहेत. का अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळतोय. अंतिम षटक दीपेश घरत याच्यावर मोठी जिम्मेदारी असणार आहे. हा ट्रॅकर चेंडूला दिशा दिलंय. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. पॉइंट रिजन मध्ये चेंडू चाललाय. सिंगलला मात्र या ठिकाणी कन्वर्ट केलंय डबल मध्ये. सुहास म्हात्रे आणि विशाल म्हात्रे जोडी आपण मैदानात पाहू शकता की जे दोन्ही फलंदाज खारसोपली गावातून बिलॉंग करतायत. आयकॉन खेळाडू आणि संघाचा संघनायक विशाल म्हात्रे असेल नॉन स्ट्राईकला. आणि या सीझन मध्ये चांगल्या टच मध्ये आहे की ज्याच्या बॅट मधून खूप सारे रन्स आल्यात. आणि अगदी जर विचार केला आपण सुहास म्हात्रे काय जबरदस्त बॅटिंग करतोय. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील. राईटा मोर द विकेट. गोलंदाज सज्ज होतोय दीपेश. हा ट्रॅकर चेंडूला अगदी प्रहार केलंय आणि चेंडू जाईल काउ कॉर्नरच्या वरून सीमारेषा पलीकडे. सुहास म्हात्रेच्या बॅट मधून थँक्यू डीजे. समर्थन कक्षामध्ये आपण पाहू शकताय आणि प्रमुख व्यासपीठावर जे विराजमान आमचे झालेत प्रवीणजी दुगाडे सर पोएंजे आणि राकेश घरात खरोशी. यावेळेस चांगला फटका आहे. समोरच्या दिशेला येतोय. प्रोटेक्शन असेल खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. जेल मात्र ड्रॉप झाले. सिंगल कंप्लीट झाले आणि यावेळेस मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे. DRS ची मांग घेतली आहे पंचांनी की रनआउटच्या स्वरूपाने फलंदाज बाद झालेला आहे की नाही हे पाहण्यासाठी मात्र पंचांनी DRS ची मांग केली. आपण रिप्ले मध्ये आपल्या स्क्रीनवर पाहू शकताय की क्षेत्ररक्षणे फेकलेला चेंडू यष्टीरक्षक चेंडूला कलेक्ट करतोय आणि फलंदाज सुरक्षित आहे की ते नाही पाहण्यासाठी आपण पाहतो. यस बॅक 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 1 फ्रेम बॅक 1 फ्रेम बॅक 1 फ्रेम बॅक. यस रोल इट झूम करायचं आहे. यस 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 संतोषी चौधरी सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि यस निर्णय आलाय फलंदाज मात्र बाद ठरणार आहे. नक्कीच परमेश आज बघितलं असेल आपण कालपासून की जास्तीत जास्त जवळपास 70 ते 80% पॉईंट्स मी म्हणे की जे प्रथम फलंदाजी करतात ते संघ विजय झाला आपण बघितलं असेल. आणि कारण काल पहिल्या दिवशी पण आणि काल पण ज्यांनी पहिली फलंदाजी केली तो संघ मात्र कुठेतरी जिंकलाय. इथे मात्र काय निर्णय कारण संघर्ष करावा लागेल. खूप मोठा संघर्ष करावा लागेल. धावसंख्या मात्र खूपच झाली आहे. 78 धावसंख्या आहे. नक्कीच हनुमानजी काल वैकुंठला देखील म्हणाले होते की परमेश एक रेकॉर्ड चेक कर की जिथे कविराजला देखील मी म्हणालो की कविराज तो एक रेकॉर्ड चेक कर की जास्त फलंदाजी करणारे संघ जिंकलेत की ज्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण घेतले ते जिंकलेत. सो रेकॉर्ड हनुमानजी नाईक या मैदानावर असं आहे की जे संघ प्रथम फलंदाजी करतात कविराज ऑब्विसली ते सामना देखील जिंकल्यात. समोर जे आमचे लाडके प्रेक्षक आहेत त्यांना आमची विनंती असेल आपण स्टँडमध्ये बसायचं आहे. मग आपण समोरच्या कक्षाच्या समोरला पाहतोय माननीय आमदार रविशेठ पाटील साहेब स्टँड. तदनंतर स्वर्गीय पिंट्याशेठ पाटील स्टँड. JSW स्टँड आपण पाहतोय. नारायण गणपत भाऊ पाटील स्टँड आणि त्याचप्रमाणे सुप्रीम पेट्रोकेमिकल स्टँड या आपण स्टँड आपण पाहतो. आणि प्रेक्षकांना बसण्यासाठी मात्र या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. थोड्या वेळातच त्यांचा आवाज आपल्याला ऐकायचा आहे. म्हणजे प्रवीण दुगाडे सर या ठिकाणी आमच्या समवेत जुडले जाणार आहेत. यावेळेस चेंडूला दिशा दिलंय. काय प्रॉपर टायमिंग पाहायला मिळतोय. समर्थन कक्षाच्या दिशेला येतोय. अप्रतिम फटका सीमारेषा पलीकडे षटकार. थँक्यू डीजे. टोटल रन स्कोर कार्ड वर 84. 84 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. यावेळेस अक्रॉस द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. असं यावेळेस मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा जो प्रयत्न होता तो मात्र यशस्वी झालाय. परंतु षटकार मारून
ऋतिकला मात्र परतावं लागेल की चांगलं योगदान ऋतिक याच्या बॅटमधून देखील पाहायला मिळालं की जिथे 2 चेंडू फेस केले आणि एक षटकार ऋतिक याच्या बॅटमधून आला. टोटल रन स्कोर कार्डवर आपण पाहतो 84, 84 धावा धावफलकावर 5 विकेटच्या मोबदल्यात पहिल्या सत्राला या ठिकाणी समाप्त झालेली आहे. तर जिंकण्यासाठी या ठिकाणी DK11 अंतुरे पार्टनरशिप संघाला मात्र संघर्ष करावा लागेल की त्यांच्याकडे असतील 5 षटक, 30 चेंडू आणि विजयासाठी रन्स हव्यात 85. पाच षटक आणि जिंकण्यासाठी 85 धावांचं आव्हान असेल. जर आपण बॅटिंग ऑर्डरचा जर आपण विचार केला तर मयूर ठाकूरने 3 चेंडू फेस केले, 4 रन्स योगदान आपल्या संघासाठी. कृणाल म्हात्रेने अप्रतिम फलंदाजी, 9 चेंडूमध्ये 19 धावा. तदनंतर महेश म्हात्रेच्या बॅटमधून आल्या 14 धावा आणि तुफानी फलंदाजी, 11 चेंडूमध्ये 38 धावांची खेळी केली सुहास म्हात्रे. आणि ऋतिक यांनी मात्र 2 चेंडू फेस केले आणि 6 धावा आपल्या संघासाठी जमवले. तर प्रेक्षक ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी, प्रेक्षक ज्याला पाहण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित दाखवतात, ऐकूया प्रवीणजी दुगाडे सरांचा आवाज. हॅलो. वाघाच्या चबड्यात घालून हात मोजती दात ही जात मराठ्याची. छत्रपती शिवाजी महाराज याला मानाचा मुजरा. हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा आणि ती इच्छा ज्यांनी पूर्ण केली ते छत्रपती. आधी लगीन कोंडाळ्याचं मग माझ्या रायबाचं असं म्हणणारा तानाजी ज्यांच्याकडे होता. महाराज जोपर्यंत तुम्ही गडावर पोहोचत नाही तोपर्यंत बाजी हा खिंड लढवतच राहणार. असा बाजी महाराजांकडे खिंड लढवणारा होता. तर या सामन्यामध्ये कोण खिंड लढवतोय दुसऱ्या सत्रामध्ये ते पाहणं नक्कीच रंजक ठरणार है. तो चलो दोस्तों, अमरापुर विभाग प्रीमियर लीग में 17 गांव की ये लीग, इस लीग में मैं आप सभी का स्वागत करना चाहूँगा. पहले सत्र में आपने देखा, आवाज़ सुनी परमेश पाटिल सोनखार और मेरे साथ है इस वक्त राकेश. आरपीएल में मिले थे, पहचान हुई थी, लेकिन इस लीग के लिए मुझे आना है. पिछले कई दिनों से परमेश मेरे पीछे लगे थे कि हर हाल में आपको आना है. सुबह मैंने इनको फ़ोन किया कि लीग शुरू है कि नहीं, बोला है बाबा, क्योंकि खालापुर के मैचेस कैंसिल हो चुके हैं. तो 24 लाइव इवेंट्स के जरिए जितने भी दर्शक इस लीग को देख रहे हैं, देखिए क्रिकेट के इस रणभूमि में हमें जीतना है और कोविड को हराना है. तो सोशल डिस्टेंसिंग बनाए रखें, सैनिटाइजर का इस्तेमाल करें और मास्क का इस्तेमाल जरूर करें. ये मैं इसलिए कह रहा हूं क्योंकि कोविड की लड़ाई जीतने के लिए कुछ पल बाकी है. वो कुछ पल ऐसे ना हो कि पूरा हाथ ही हमने निगल लिया और एक पूंछ हमें परेशान करे. वो लड़ाई हमें हर हाल में जीतनी है. तो पहले सत्र में बल्लेबाजी करने वाली टीम थी आई एकवीरा खार सापोली, जिसके फ्रेंचाइजी हैं अक्षय पाटिल. विशाल म्हात्रे और अक्षय म्हात्रे ओनर नेम आई एकवीरा खार सापोली. और उनके अगेंस्ट मैच है DK11 अंतोरे, दत्ता कांबळे, जिनके ओनर है. 17 गांव की ये लीग, 17 गांव के चुनिंदा खिलाड़ी चुने जा चुके हैं. ढेर सारा माहौल क्रिएट किया था कल 2 बल्लेबाजों ने. बादल म्हात्रे जिन्होंने तकरीबन 89 रनों की पारी खेली थी और 64 रनों की पारी खेली थी गोटिया सुशांत मोगल ने. कल की ये ब्रेकिंग न्यूज़ थी. आते आते मैंने पूछा लोगों से, जब मैं रुका था चाय लेने के लिए, तो नाके पे यही चर्चा हो रही थी कि कल अमरापुर विभाग लीग में क्या न्यूज़ थी. तो ये होता है, इन दोनों ने काफ़ी अच्छा काम किया और उस अच्छे काम के बदौलत कोई एक टीम क्वालिफाई हुई होगी, क्योंकि आखिरकार बॉल आउट हुआ पॉइंट सेम होने के कारण. यावेळेस विकास म्हात्रे जे पार्टनरशिप गावाचे जावं आहे त्यांच्याकडून पार्टनरशिप संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. सो खूप सारे व्ह्यूअर्स सर लाईव्ह टेलिकास्ट पाहतात आणि खूप साऱ्या शुभेच्छा देखील येत आहेत. हाँ, निश्चित तौर पर शुभकामनाएं तो जरूर आई होगी. गेंदबाजी की बागडोर संभालेंगे, रन बनाने हैं दूसरे सत्र में.
85 85 रन तो DK11 को ये रन बनाने हैं 85 यानी कि 85 थोड़ा एडजस्ट होने में थोड़ी देर लगेगी 5-10 मिनट क्योंकि ये खिलाड़ी मेरे लिए नए हैं ये विभाग मेरे लिए नया है हाँ लेकिन हमारे साथी पुराने हैं गेंदबाज अमित गहरात स्ट्राइकर एंड पे इस वक्त DK11 की तरफ से सूरज महात्रे कोपर और नॉन स्ट्राइकर एंड पर नितेश पाटिल अंतोरे गेंदबाज तैयार अमित राइट आर्म ओवर द विकेट पहली गेंद हीट का जवाब पत्थर से देते हुए मिड ऑफ के ऊपर से खेला लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 4 रन देखिए 24 लाइव इवेंट संदेश पाटिल की मैं तारीफ करना चाहूँगा उन्होंने इस लीग के लिए वादा किया था अमरापुर विभाग प्रीमियर लीग के ऑर्गेनाइजर्स को और उन्होंने एक बड़ा सैक्रिफाइस किया उस वजह से जो डे नाइट प्रतियोगिता चल रही थी सबसे बड़ी उस प्रतियोगिता को उन्हें छोड़ना पड़ा सवलोड़ी की स्वर्गीय श्रीमान हिंदू हृदय सम्राट सरसेनापति बाला साहब ठाकरे स्मृति कल रात जिसका फाइनल हुआ ऑन साइड के ऊपर खेला क्या बल्लेबाजी हो रही है 85 रनों का पीछा किस तरह से करना चाहिए ये 2 स्ट्रोक ने जताया है लगातार दूसरी बाउंड्री स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच शॉर्ट ऑफ पुल के जरिए लगाई सूरज महात्रे कोपर ने बिल्कुल सही कहा डीजे मास्टर ने भगवान यूं ही किसी के ऊपर मेहरबान नहीं होता मैं एक बात हमेशा कहता हूं कि भगवान के ऊपर भरोसा रखना चाहिए लेकिन रखोगे तो वो आपकी तकदीर लिखेगा लेकिन खुद पे अगर भरोसा रखो तो भगवान से आप जैसी चाहे आप अपनी तकदीर लिखवा सकते हो और वैसा ही कुछ करते हुए मेहनत और परिश्रम का होना जरूरी है और वो मेहनत और परिश्रम पिछली 2 गेंदों के ऊपर हमने देखा एक मिड ऑफ के ऊपर से गेंद खेला लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 4 रन तो दूसरा चौवा आया मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच बल्लेबाज सूरज महात्रे कोपर का DK11 की तरफ से फिर से एक बार ऊंचा खेला फंस चुके हैं यहाँ पर बड़ी मछली ये जाल में आ चुकी है ये पहले विकेट का बदन DK11 को बैठता हुआ ये इस ओवर की तीसरी गेंद के ऊपर 440 वोल्ट का छटका डीजे पोजीशन बहुत ज्यादा अहम होती है देखिए वनडे में विराट कोहली इनएट नंबर 3 की पोजीशन पर चले जाते हैं हाल ही में यहाँ पे एक रेगुलर जो टूर्नामेंट हुई थी वहां पे विराट कोहली के ट्रॉफीज थी ना विराट कोहली की 4 ट्रॉफियां थी तो ये पोजीशन काफी अहम होती है बल्लेबाज मनीष शिरसाट अंतोरे देखिए अंतोरे के ऊपर ज्यादा भरोसा जताया जा चुका है इस फ्रेंचाइजी DK11 अंतोरे द्वारा दत्ता कांबळे द्वारा क्योंकि अंतोरे से ही टीम ये बिलोंग करती है इससे अंदाजा लगाया जा सकता है कि ये खिलाड़ी अच्छा खेलते होंगे इनके भरोसे इस गेंद को निकाला लेकिन फील्डिंग अब अच्छी सेट की जा चुकी है लाइन और लेंथ के हिसाब से ये देखिए कैच तो अच्छा लिया गया लेकिन उसके बाद मिसफील्ड 2 रन जरूर मिले 10 पर पहुंचता हुआ टोटल 85 का करना है पीछा 75 रनों की अभी भी जरूरत DK11 को
आई एकवीरा खारसापोली के खिलाफ। ये देखिए बैकफुट पे जाके इस गेंद को खेला, शॉर्ट पॉइंट क्षेत्र पर गेंद को फील्ड किया, रन जरूर मिला, लेकिन आपको देखिए 85 रन चेस करने हैं कम से कम 5 ओवर में 17 की औसत से। 17 की औसत से अगर आपको रन चेस करने हैं तो हर ओवर में कम से कम 2 छक्के आना जरूरी है, या तो 3 बाउंड्रीज। देखिए क्या खूबसूरत माहौल बनाया जा चुका है। आदरणीय विधायक रविशेठ पाटिल, इनका स्टैंड मुझे नजर आ रहा है। स्वर्गीय प्रमोद पिंडिया शेठ पाटिल स्टैंड हमें नजर आ रहा है। गेंदबाज अमित इस ओवर की करेंगे आखिरी गेंद। 8-2-10 11 रन इस ओवर में अब तक आ चुके हैं। सिंगल जो बटोरा था बल्लेबाज नितेश पाटिल ने। बाएं हाथ के बल्लेबाज अब स्ट्राइकर एंड पे है। ये देखिए लाइन को बिगाड़ते हुए गेंदबाज की ऑफ स्टंप के काफ़ी बाहर, वाइट बॉल का इशारा। तो देखिए अंपायरिंग भी काफ़ी अच्छी हो रही है, और अंपायरिंग के पैनल में संतोष चौधरी, इनके बारे में क्या कहने। भिवंडी कपिल पाटिल खासदार ट्रॉफी 10-12 दिन, बहुत बड़ी बड़ी टूर्नामेंट आरपीएल अपने देखी। आरपीएल में जो अंपायरिंग का नमूना उन्होंने पेश किया, रायगढ़ प्रीमियर लीग 2021 यानी कि नवंबर में हुई थी। ये 2022 चल रहा है, और यह विकेट लगाने की कोशिश, गेंद के नीचे खिलाड़ी, और इसी के साथ ही आउट। दूसरे विकेट का पतन। DK11 टीम का टोटल विभाग प्रीमियर लीग 2022 सीजन 2 में आपको खेलते हुए नजर आएंगे। मेरे साथ हमारे खरोशी के राकेश घरत यहाँ पर हैं। हालांकि आरपीएल में मैं उन्हें मौका देना चाहता था, लेकिन वो अपने बीवी के साथ आए थे, उसकी वजह से दे नहीं पाया। वो दिखाना चाहते थे अपने बीवी को। कमेंट्री करना कोई गलत बात नहीं है, कितनी देखो भीड़ हमें सुनती है। तो एक ओवर के खेल की समाप्ति के बाद 85 का पीछा करते हुए 13 रन आ चुके हैं। अब समीकरण बन चुका है 24 गेंदें और 72 रन। 18 की औसत से इन रनों को बनाना होगा। गेंदबाज विशाल महात्रे शायद टीम के ओनर होंगे। कैप्टन और ओनर, ये देखिए अच्छी गेंद डाली। ओनर जानते हैं अपने खुद के पैसे की अहमियत को, और कप्तान, हम कहते हैं ना कि एक कप्तान को फ्रंट पे आके लड़ना चाहिए, तो उसी तरह यहाँ पर गेंदबाजी होती हुई पहली गेंद। फर्स्ट इंप्रेशन इज योर लास्ट इंप्रेशन, ऐसा कहा जाता है। पहला प्रभाव आपका अंतिम प्रभाव होता है। लेकिन ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला। टेनिस बॉल की बाउंस देखी है। अगर ये नॉर्मल 20 साल पहले की टेनिस बॉल होती तो सीधा फील्डर के हाथों में वन बाउंस जाती, लेकिन उछाल लिया और फील्डर के सिर के ऊपर से गई 4 रनों के लिए। ये देखिए जो शॉट सिलेक्शन हो रहा है उससे अंदाज़ा लगाया जा मैंने तो अंदाज़ा लगाया है कि वो उतने अच्छे शॉट्स लगा नहीं पा रहे बल्लेबाज जितने अच्छे लगाने चाहिए। पहले सत्र में जिस तरह हमने देखा
अगर पहले सत्र की इनिंग हम देखें तो 39 रनों की एक शानदार पारी खेली थी। 38 रनों की एक शानदार पारी खेली थी सुहास म्हात्रे ने। पहला सत्र में देरी में पहुंच चुका था यहां पे, लेकिन स्कोर कार्ड के ऊपर सब कुछ नजर आ रहा है। 24 लाइव इवेंट्स, देखिए बहुत बड़ा सैक्रिफाइस उन्होंने किया इस हमरापुर विभाग प्रीमियर लीग के लिए संदेश पाटिल ने। लेकिन जो भी इन खिलाड़ियों के फैन हैं वो 24 लाइव इवेंट्स को सब्सक्राइब करना ना भूले। लेकिन यह गेंद हवा में कैच होने की संभावना, शॉर्ट स्क्वायर लेग के ऊपर खिलाड़ी और बाएं हाथ के बल्लेबाज मनीष शिरसाट के पारी का अंत। देखिए जोहे के कमेंटेटर अमित म्हात्रे और जोहे के हमारे स्कोरर कविराज पाटिल हमारे साथ है। बिल्कुल अच्छी स्कोरिंग हो रही है, हर एक गेंद का ब्यौरा है उनके पास। 24 लाइव इवेंट के टेक्नीशियन भी हर एक गेंद का ब्यौरा उनके कंप्यूटर में सेव किया जा रहा है। लेकिन ये इनके लिए 24 लाइव इवेंट्स के लिए मेमोरी कंप्यूटर की है, लेकिन यहां पर कविराज पाटिल काफी बढ़िया स्कोरिंग करते हुए नजर आ रहे हैं। गेंदबाज विशाल, ये देखिए बनी तो बनी नहीं तो अब्दुल गनी, लगी तो छगी वाली बात थी है। ऐसे आप 85 रनों का पीछा नहीं कर पाओगे। 85 रनों का पीछा करना हो तो हम कहते हैं ना, पिंजरे में बंद शेर पर तो कोई भी मूंगफली हमारा करता है दोस्तों, लेकिन मैदान में अगर खुले शेर का शिकार करो तो आपके मर्द होने का एहसास होता है। ये वैसी बात है, मैदान में खुले शेर का शिकार करने वाली। तो शेर का शिकार करने के लिए शिकारी बनो, खुद शिकार ना बनो और ये खुद शिकार बने। तो नए बल्लेबाज जयेश पाटिल पाटनेश्वर, देखिए जयेश पाटिल पाटनेश्वर, शंकर भगवान का नाम है शायद ये पाटनेश्वर, काफी प्रसिद्ध। टोटल 18 रन। देखिए बहुत रन अब बचे हैं आपके पास, क्योंकि ये ओवर काफी अच्छा जा चुका है। इस ओवर में महज 5 आए, पहले ओवर में 13, 2 ओवर मैंडेटरी पावर प्ले का खेल समाप्त हो चुका है। अब रन बनाने हैं 18 गेंदे 67 रन। ये मुकाबला रेत की तरह फिसलता हुआ, मुट्ठी में से जिस तरह रेत फिसलती है उसी तरह फिसलता हुआ नजर आ रहा है डीके 11 द्वारा। डीके 11 के हाथों से रेत में से, मुट्ठी में से रेत जिस तरह से फिसलती है उसी तरह मुकाबला फिसलते हुए नजर आ रहा है। लेकिन संघर्ष करो, संघर्ष से बड़ा कोई उपाय नहीं है आपके पास, और आक्रमण तो करना ही होगा। बगैर आक्रमण ये जीत हो ही नहीं सकती, क्योंकि आपको 18 में 18 नहीं 67 बनाने हैं। 10 छक्के कम से कम आना चाहिए। हाँ, अगले मैच के टॉस की तरफ मेरा भी ध्यान नहीं गया था, सॉरी। एसआर के वॉरियर्स हमरापुर, मंदार धाड़वे हमरापुर और स्वर एंड नील 11 जोहे ओमकार पाटिल रावे, इन दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है। हाँ, ये होना चाहिए, ये होगा तब वो जो 18-67 चाहिए थे तब वो पूरे होंगे। नंबर 6 संपला नाही आणि संपणार हे नाही क्रिकेटवरचा उद्यान्मुख खेळाडूंचा दरारा। कोण करणार वार, कोण करणार पलटवार, क्रिकेट फॅनसाठी घेऊन आले संगीत धमाकेदार। आरंभ, प्रारंभ आणि करूया शुभारंभ।
और इस गेंद को निकाला, 1 रन तो जरूर मिलेगा। और इस 1 रन के साथ 85 रनों का पीछा करते हुए टीम का टोटल 26। DK11 अंतोरे 26 पर खेल रही है। 85 रनों का पीछा करना है। अब रिक्वायर्ड अगर रन हम देखेंगे 16 गेंदे 59 रनों की जरूरत। अपने स्पेल का दूसरा ओवर करते हुए गेंदबाज अमित घरत। देखिए आसान सा कैच छोड़ा भाई, इतनी बड़ी लीग खेल रहे हो आप। आने वाले दिनों में ये लीग हमरापुर विभाग के उन 17 गांव के खिलाड़ियों के लिए एक ऐसा प्लेटफॉर्म है, यहाँ पर अच्छा खेलोगे। 24 लाइव इवेंट्स जिसके 1.5 लाख से भी ज़्यादा सब्सक्राइबर है। कई देशों में इस यूट्यूब लाइव को देखा जाता है, इनके माध्यम से मैचेस को देखा जाता है। कई फ्रेंचाइजी श्रीवर्धन मसरा से लेके रायगढ़ के शुरुआत से लेके अंत तक जो फ्रेंचाइजी होते हैं RPL के, वो भी इस लीग को देख रहे हैं। तो ऐसे में यहाँ पे अच्छा करोगे तो बड़े प्लेटफॉर्म पे जगह मिलेगी। ये आपके लिए वो सीढ़ी है, अगर यहाँ पे ही फिसले कामयाबी की वो पहली सीढ़ी है। यहाँ पे कामयाब हो जाओ, ऊंचाई पे अपने आप पहुंच जाओगे। ये ऊंचाई ज्यादा है क्या, लंबाई भी कैरी की है। और ये देखिए अच्छे कैच भी छोड़ा, छक्का भी गया। बॉलर उस फील्डर के ऊपर अपना गुस्सा उतारते हुए अमित घरत। देखिए ओमकार पाटिल RPL में खेल चुके हैं, एक ही गेंद मिली थी मुश्किल से उन्हें, लेकिन उस गेंद के ऊपर भी छक्का दागा इन्होंने, काबिलियत दिखाई दी। देखिए बॉलर कितना मेहनत कर रहा है अमित। फील्डर का साथ होना जरूरी है अगर एक तरफ से मेहनत हो, क्योंकि क्रिकेट एक नहीं 11 खिलाड़ियों का खेल है दोस्तों। 5 उंगलियां देखिए, एक एक उंगली से वार करोगे तो उंगलियां कट जाएंगी, लेकिन जब 5 उंगली एक साथ होती है तो मुट्ठी बन जाती है और मुट्ठी मुक्के का वार करती है। उसी तरह ये खेल है। हाँ ये बात तो बिल्कुल सही है संतोष चौधरी साहब की। सुशांत मोगल ने 14 में 64 बनाए थे, वो सुशांत मोगल थे बाहुबली पेंट क्रिकेट के, लेकिन यहाँ पे अब रन बनाने हैं 12 गेंदों में 46। हॅलो नक्कीच त्यानंतर या आजच्या दिवसाचा दुसरा सामना असेल SRK वॉरियर्स विरुद्ध स्वर अँड नील 11 जोहे संघ। SRK वॉरियर्स संघाचा आयकॉन खेळाडू असेल मंदार धाडवे, तर जोहे संघाचा आयकॉन खेळाडू असेल ओमकार पाटील रावे। दोन्ही कॅप्टनला विनंती करतो टॉस बॉक्स मध्ये यायचं लगेच। नक्कीच आमचे दत्ता कांबळे सर म्हणजे DK सरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते टॉसचा बॉस कोण होईल बघूया। अतिशय जबरदस्त श्रृंखला आज मात्र आपण जबरदस्त आवाज ऐकणार आहात। रायगडचा वाघ ज्याला म्हणतात प्रवीण दुगाडे सर आपल्या सोबत जोडले गेलेत। नक्कीच इथे टॉसचा बॉस कोण होते बघूया। चला मंदार धाडवे SRK वॉरियर्स विरुद्ध स्वर अँड नील 11 जोहे संघ आजच्या लढतीत दुसरा सामना। त्या अगोदर प्रश्न विचारतो ओमकार आयोजन कसं आहे? आयोजन तर खूप छान आहे। बघूया टॉसचा बॉस कोण होते आपल्या सोबत आहे मंदार धाडवे आणि ओमकार पाटील रावे आणि टॉसचा बॉस कर दिलं दत्ता सर। DK साहेब यांचे शुभ असते और नक्कीच टॉस जिंकला SRK वॉरियर्स संघाने। काय निर्णय असेल? फिल्डिंग करू प्रथम। नक्कीच समोरचा संघ देखील बलाढ्य संघ आहे, ओमकार सारखा खेळाडू आहे, तर त्याला कितीपर्यंत रोकाल आपण? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू। आणि ओमकार आता तुला प्रथम फलंदाजी करायची आहे, किती धावा करा समोरच्या संघासमोर? 70 रन मारण्याचा प्रयत्न करू आम्ही, कारण की आमचं बॉलिंग अटॅक चांगला आहे। नक्कीच एक मात्र या स्पर्धेमध्ये आम्ही परमेश आणि मी बघितलं की जास्तीत टॉस जिंकतो प्रथम शतरक्षण घेतोय, पण या 2 दिवसात जास्तीत जास्त जे प्रथम फलंदाजी करतात तेच संघ जिंकलेत। याचा निर्णय आता या सामन्यामध्ये जवळ आलेला आहे। तरी पण दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक असेल। ओमकार पाटील रावे आणि मंदार धाडवे हमरापूर यानंतर होणारा सामना
SRK वॉरियर्स हमरापूर विरुद्ध स्वर अँड नील 11 जोहे संघ. ओव्हर टू प्रवीण सर. शुक्रिया. तो देखिए पहली गेंद इस ओवर की थी जो हल्के हाथों से गेंद को स्टीयर किया था. शॉर्ट थर्ड मैच से गेंद जैसे ही खिलाड़ी को बीट कर गई 4 रन मिले और ये अच्छे संकेत है. 12 गेंदें अगर 46 रनों का आपको पीछा करना है और अगर उस चेसेबल टारगेट जो क्रिकेट में मुश्किल जरूर है लेकिन नामुमकिन नहीं है, पहली गेंद के ऊपर अगर बाउंड्री आए तो मजा आएगा. फिर से एक बार ये वाइट बॉल का इशारा होता हुआ समान सर का और इस वाइट बॉल के जरिए टीम का टोटल 44. अब जरूरत है 11 गेंदें और 41 रनों की. 11 गेंदें अब 41 रनों की जरूरत है. 85 का पीछा करना है. क्यों नहीं बन सकते ये रन? बन सकते हैं. मैं तो कहता हूं कि मारने वाले में दम होना चाहिए. चलिए बगैर टाइम पास शुरू होना चाहिए और यह नंबर आया. अच्छे क्या बल्लेबाजी हो रही है. बल्लेबाज जयेश पाटिल के मिडल ऑर्डर बैट्समैन युवराज सिंह इस टीम के DK 11 के. तो देखिए क्या बल्लेबाजी हो रही है. क्यों नहीं, मैंने कहा था रनों का पीछा हो सकता है. मारने वाले में दम होना चाहिए. एक ओवर में आजकल की टेनिस बॉल क्रिकेट में 36 भी रन आते हैं. 6 छक्के भी आते हैं रो में. समीकरण बदलता हुआ. 10 गेंदे 35 रन. 10 गेंदे अब 35 रनों की जरूरत. मुकाबले ने करवट ली है. क्रिकेट में हमेशा कहता हूं ना, द चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी, अनिश्चितताओं का खेल. एक ऐसा गिरगिट जो रंग बदलते कभी देरी नहीं करता और इस गिरगिट ने अब रंग बदला है यकीनी तौर पर. लेकिन ये देखिए ये अच्छी गेंद थी. 1 रन जरूर मिला. क्या मिलेगा दूसरा? क्या मिलेगा? विकेट. बहुत ही बढ़िया फील्डिंग मिड विकेट के खिलाड़ी विशाल महात्रे द्वारा. बहुत ही बढ़िया फील्डिंग की विशाल ने और अपने गेंदबाज को इंस्ट्रक्शन देते हुए, भाई 2-3 गेंदें अच्छी डालो, प्रेशर डालो बल्लेबाजों के ऊपर. हर हाल में लीग स्टेज का पहला मैच कोई भी टीम खेले ना वो जीतना चाहती है. कोई भी टीम लीग स्टेज में. देखिए RPL के बाद हमने लीग की थी करजाड़ा प्रीमियर लीग. उसके बाद हमने लीग की थी 3 तहसील सुधागढ़, करजत और खालापुर चैंपियन प्रीमियर लीग. और उसके बाद ये लीग कर रहे हैं हम हमरापुर विभाग प्रीमियर लीग. और ये चारों के चारों अपने आप में बेस्ट है. हाँ पाली वो हमने, हाँ वो ग्राम पंचायत लीग थी, वो शायद अंपायर गोटिया की वजह से मैं भूल चुका था. लेकिन ये क्या किया, ये कैच लेना चाहिए था. ये कैच इसलिए लेना चाहिए था कि आपको एक गेंद डॉट निकालने का मौका भी मिलता. क्रूशियल मोमेंट है ये मैच का. यहाँ पर जितनी डॉट गेंदों की परसेंटेज आएगी अंतिम ओवर में उतने ज्यादा रन बचेंगे आपके लिए, बचाने के लिए. प्रतिकेश मोगल इन्होंने इस गेंद को खेला था. कैच लेना चाहिए था. कैचेस विन द मैचेस इस खेल में कहा जाता है. पकड़ोगे कैच तो बोलोगे झकास भी कहा जाता है इस खेल में. क्या यह होगा नंबर 6? फिर से एक बार गेंद हवा में, कैच होने की संभावना और बेहतरीन कैच. एक गेंद डॉट निकाली, विकेट भी निकाला और ये विकेट नंबर गिरता हुआ DK 11 का. त्यानंतर इथे वेळात वेळ देऊन उपस्थित राहिले आमचे महाराष्ट्र राज्याचे मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष अभय म्हात्रे साहेब यांचं देखील मी स्वागत करतो इथे उपस्थित. धन्यवाद. त्यानंतर SRK वॉरियर्स संघाचे नक्कीच कुणाल पाटील, राकेश दाभाडे आणि सचिन दादा यांना विनंती करतो की मंचावर बसायचं आहे. आपल्याला विनंती असं आयोजकांकडून की आपण मंचावर यायचं आहे. देखिए भारत एक देश है
उस देश में महाराष्ट्र एक राज्य है, रायगढ़ एक जिला है, पेड़ एक तहसील है। हम कहते हैं ना कि गणपति बापा मोरया 14 विद्या और 64 कला का अधिपति। इस गणपति बापा की मूर्तियां यहीं से बनाई जाती है, लेकिन विदेशों में जाने वाले कई लोगों को ये पता नहीं होगा। उनको सिर्फ पेड़ का नाम पता होगा, लेकिन उन्हें ये पता नहीं होगा कि भारत एक कंट्री है, यानी कि देश है। उस देश में महाराष्ट्र एक राज्य है और उस महाराष्ट्र राज्य में रायगढ़ एक ज़िला है और रायगढ़ ज़िले में पेड़ एक तहसील है और उसमें हमरापुर एक गांव है। या ये सभी गांव जो इन मूर्तियों को, गणपति बापा की मूर्तियों को बनाते हैं। गेंदबाज 6 गेंदे 30 रन। स्ट्राइकर एंड पे इस वक्त नहीं बल्लेबाज होंगे, नहीं? रोहित कोहली। और नॉन स्ट्राइकर एंड पर जो हैं जयेश पाटिल, उनको एक ही रन निकालना चाहिए मेरे ख्याल से। हाँ, अब आएगा मजा, अब आएगा ऊंट पहाड़ के नीचे। या तो पूरी हार या तो पूरी जीत। 5 गेंदे 5 छक्के। देखिए, पहला छक्का आएगा तो मैच में मजा आएगा। ये कोशिश जरूर की थी, लेकिन गेंदबाज ने देखा कि भाई मैं भी कच्चे गुरु का चेला नहीं हूं, आप छक्का मारने की कोशिश जरूर करेंगे, ये उनको पता था। तारीफ करनी होगी गेंदबाज किरण पाटिल की। अब देखिए, इस मैच में उतना ज्यादा बचा नहीं DK11 के लिए जितना मैं बचाना चाहता था। ये देखिए, ये नंबर आया 6, लेकिन इस पहली वाली गेंद पे आता तो और ज्यादा मजा आता। देखिए, 100 साल रहने के लिए 100 साल की दोस्तों जिंदगानी जरूरी नहीं होती। एक दिन ऐसा काम करो ताकि आपका नाम 100 सालों तक जिंदा रहे। इसका जीता जागता उदाहरण राजा शिव छत्रपति महाराज। महज 50 साल की आयु, काम ऐसा किया, स्वराज्य का निर्माण, जिसकी वजह से 400 सालों बाद भी हम लेते हैं उनका अदब से नाम। तो ये मैच अभी खत्म हुआ है DK11 के लिए, क्योंकि 3 गेंदे 23 की जरूरत थी। सिंगल यहाँ पे आया, 22 की अब जरूरत है। बची हुई 2 गेंदे सीधा सीधा जीत की तरफ दस्तक दे रही है। आई एकवीरा खारसाबोली, जिसके फ्रेंचाइजी हैं अक्षय म्हात्रे और विशाल म्हात्रे, और कैप्टन है विशाल म्हात्रे। आखिरी गेंद बची है। मुझे लगा कि मैच एयर टाइट होगा। संतोष चौधरी ने जिस तरह से कहा था, 100+ का भी आंकड़ा यहाँ पे हुआ है रनों के लिए। 111 ना। और ये देखिए, खिलाड़ी को पता था शॉर्ट थर्ड मैन के इस 4 वाला नहीं है हमारी टीम को। तो 38 रनों की पारी मिडिल ऑर्डर में जिन्होंने खेली, इनएट नंबर 4 पे आगे सुहास म्हात्रे बनेंगे इस मैच के मैन ऑफ द मैच। जो मुकाबला जीता है आई एकवीरा खारसाबोली ने। सापोली के सुहास म्हात्रे बने मैन ऑफ द मैच। हॅलो हॅलो, थँक्यू प्रवीण सर. तर आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आम्हाला जिथे एक मिनिट, आमचे सन्माननीय पाहुणे महाराष्ट्र राज्य मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष